नाही त्या गोड 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 तुझा हस लाजण गोड तुझा गोड तुझा रुस नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, तर आजचा पण आपण ट्रेंडिंग रीलवरती व्हिडिओ केलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर लिंक इनपुट होत नसतील तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तरी प्रॉब्लेम सॉल्व होत नसेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला DM करायचं आहे मला, ठीक आहे। इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। तर चला आता जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपले बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट आहे, तर हे दोघं इनपुट करून घ्यायचे, ठीक आहे। त्यानंतर आता काय करायचं, अशा प्रकारे आधी आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि इथं बघू शकता आधीपासून मी तुम्हाला लिरिक्स आणि ग्रुप लावून दिलेले फोटोंचे, ठीक आहे। आता आधी सुरुवातीला यायचे अशा पद्धतीने, ठीक आहे। सुरुवातीला आल्यानंतर इथे तुम्हाला ग्रुप दिसतील, बघू शकता हे 3 ग्रुप आहे। तर हे तिघ ग्रुपमध्ये एक तुम्हाला फोटो लावायचे। सिंपल आता या ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे। इथून तुम्हाला जे पण तुमचे फोटो घ्यायचे असतील तर ते एक फोटो सिलेक्ट करायचे। जसे की आता मी समजा इथून मी हा फोटो घेतलेला समजून घ्या, तर अशा प्रकारे फोटो घ्यायचे, शेवटी यायचे, या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, नंतर अशा पद्धतीने या रेक्टेंगलच्या खाली घेऊन घ्यायचे। फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे आणि वरती अशा पद्धतीने फोटोला बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे चौकोन बॉक्समध्ये। नंतर परत बॅक यायचे, ठीक आहे। परत जो काही आपला 2 नंबरचा ग्रुप आहे, सिंपल याला एडिट ग्रुपमध्ये येऊन ओपन करायचं, प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा दुसरा फोटो घ्यायचा। तुम्हाला जो पण फोटो घ्यायचा असेल तुम्ही तो फोटो घ्यायचा। जसे की तुम्ही समजा हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे, सेम पद्धतीने फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे रेक्टेंगलच्या खाली घेऊन आणि वरती अशा पद्धतीने बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने जो काही तिसरा ग्रुप आहे, तर या तिसऱ्या ग्रुपमध्ये पण तुम्ही पटापट तुमचा कोणताही फोटो लावून घ्या, ठीक आहे। जसे की तुम्ही लावून घेतला तर अशा पद्धतीने लावून घ्या, ठीक आहे। तर बघू शकता आता तिघ ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले। त्यानंतर परत सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, कोणताही तुमचा एक फोटो घेऊन घ्यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे कोणता एक फोटो घेऊन घ्या। फोटो छोटा असेल तर त्याला तुम्ही झूम वगैरे करून घ्यायचे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून, ठीक आहे। आता काय करायचं, अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने आपला 9.16 सेकंदाच्या बिटमार्कवरती येऊन या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे। नंतर फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा पद्धतीने हे लिरिक्स वगैरे जेवढे असतील आपले त्यांच्या खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे। जेव्हा आपण फोटोंना इफेक्ट पेस्ट करणार तेव्हा आपण हा फोटो बरोबर इथं ॲडजस्ट करू, ठीक आहे। तोपर्यंत जसं आहे तसं राहू द्या, ठीक आहे। जसं मी लावलंय तसंच तुम्ही लावून घ्या, ठीक आहे। नंतर परत पुढे एक ग्रुप आहे, सिंपल याला पण ओपन करायचं। सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या। तुम्हाला जो पण तुमचा फोटो आवडेल तुम्ही तो फोटो घेऊ शकता। जसा की मी तुम्ही हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे, फोटोला आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला रेक्टेंगलच्या खाली घेऊन इथं तुम्ही बरोबर तुमच्या इच्छेप्रमाणे ॲडजस्ट करून घ्यायचे। 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून झूम वगैरे करून घ्यायचे, ठीक आहे। नंतर परत बॅक यायचे, इथे बघू शकता या ग्रुपमध्ये आपला फोटो लागून गेलेला आहे। नंतर परत तुम्ही आता काय करायचे, 15.9 सेकंदाचे बिटमार्कवरती यायचे। आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे आपले बिटमार्क आहेत तर त्यानुसार तुम्ही तुमचे एक फोटो घेऊन लावून घ्यायचे। अशा प्रकारे 15.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे एक फोटो घ्यायचे। जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो घ्यायचे। नंतर पुढच्या बिटमार्कवरती यायचे, ह्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढून घ्यायचे। परत अशा प्रकारे तुम्ही तुमचे एक फोटो घ्यायचे आणि बिटमार्कप्रमाणे लावून घ्यायचे। फोटो छोटा असतील तर फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला झूम वगैरे करून घ्यायचे। आधी अशा प्रकारे पटापट तुम्ही शेवटीपर्यंत फोटो लावून घ्या, ठीक आहे। आधी फोटो लावून घ्यायचे, नंतर आपण जेव्हा इफेक्ट पेस्ट करणार तेव्हा आपण बाकीची एडिटिंग आपण तेव्हा करू, ठीक आहे, फोटोंची, ठीक आहे।
तर पटापट अशा प्रकारे फोटो लावून घ्या. तर बघू शकता शेवटपर्यंत जेवढे बिटमार्क होते तर यानुसार मी फोटो लावून घेतलेले. त्यानंतर काय करायची, ते ग्रुप दिसेल तुम्हाला खाली, तर या ग्रुपच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे. सर्व फोटोंच्या वरती अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे. जशा प्रकारे मी घेतलेले अशा प्रकारे घेऊन घ्यायचे. नंतर परत तुम्ही काय करायचे, आता आपलं एवढं काम झालेलं आहे इथलं, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचं, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टवरती यायचे, ठीक आहे. तुम्ही फोटो वगैरे लावून घ्या. नंतर आता बॅक येऊन अशा प्रकारे इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तुम्ही. नंतर जो काही आपला पहिला फोटो आहे याचा आहे तर याच्यावरती यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्ट्समध्ये यायचे. 3 डॉट्स वरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे. नंतर परत बॅक यायचे. आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. खाली यायचे. खालचा जो काही शेवटचा फोटो आहे तर याला इथून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. नंतर फोटोवरती क्लिक करायचे. नंतर काय करायचे, फोटोला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे. थोडंसं इकडं उजव्या साईडला घेऊन घ्यायचे आणि 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून झूम वगैरे करून घ्या, ठीक आहे. थोडंसं इकडे उजव्या साईडला घेऊन घ्या, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचे, परत इफेक्टमध्ये यायचे आणि तो जो काही आपण इफेक्ट पेस्ट केलेला वाईप नावाचा तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही स्टार्टची रेस आहे तर याला इथून थोडीशी वाढून घ्यायची, ठीक आहे. अशा पद्धतीने वाढून घ्यायची, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या फोटोनुसार तुम्हाला जेव्हा जसं वाढवता येईल तसं तुम्ही वाढून घ्या, ठीक आहे. तर मी आता एवढं वाढून घेतो आणि अशा प्रकारे मी फोटो राहू देतो, ठीक आहे. अशा प्रकारे इथून तुम्ही याला हा इफेक्ट पेस्ट करायचे आणि ती सेटिंग जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितली तशा प्रकारे करून घ्यायचे. नंतर परत बॅक यायचे. आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची इफेक्ट कॉपी करायचे. अशा प्रकारे परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे. अशा प्रकारे पुढे यायचे आपल्या 15.9 सेकंदाचे बिटमार्कवरती. नंतर काय करायचं, आता खाली आपण जे काही फोटो लावलेत तर यांना काय करायचे, पेस्ट करायचे अशा पद्धतीने इफेक्टमध्ये जाऊन. नंतर वाईपमध्ये यायचे. यातून स्टार्टची रेस थोडीशी ॲडजस्ट करायची. नंतर बॅक यायचे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन फोटोला इथून थोडं उजव्या साईडला घेऊन घ्यायचे. 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून थोडंसं झूम करून घ्यायचे, जेणेकरून आपलं जे काही अक्षर आहे तर त्या व्हाईट कलरमध्ये अशा पद्धतीने दिसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो आजूबाजूला करून बराबर इथं शेड करायचं, ठीक आहे. आता मी इथं हा फोटो तुम्हाला लावून दाखवला आहे तर मी तुम्हाला दुसरा फोटो पण लावून दाखवतो, ठीक आहे. जसे की हा दुसरा फोटो आहे तर इथून मी याला इफेक्ट पेस्ट केलं आहे तिथून अशा प्रकारे. नंतर परत काय काय करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे. फोटोला इथून आधी उजव्या साईडला घेऊन घ्यायचे. 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून थोडंसं झूम करून घ्यायचे. परत उजव्या साईडला घेऊन घ्यायचे आणि अशा प्रकारे इथं फोटोला ॲडजस्ट करून लावून घ्यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचा फोटो ॲडजस्ट करून लावून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व आपले फोटो होते तर यांना मी अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून दिलेले. त्यानंतर बघू शकता आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर वरती शेअरचं आयकॉन दिलेली याच्यावरती क्लिक करायचे. व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासा ॲरो दिलेला आहे, ॲरोवरती क्लिक करायचे आणि खाली एक क्वालिटी नावाचे रेस दिसेल तर हिला इथून फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. जर तुम्हाला लिंक इम्पोर्ट करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.